कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या ठिकाणी उद्या होणाऱ्या उर्साला पुरातत्व खाते आणि महसूल खात्याने परवानगी नाकारलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या 5-6 महिन्यापूर्वी याच विशाळगडावर आणि विशाळगडाच्या असलेल्या पायथ्याशी नेमका काय प्रकार घडला हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे। आणि या संदर्भात उद्या या विशाळगडावरचा उरूस आहे तो होता, मात्र याला पुरातत्व खातं असेल किंवा महसूलने परवानगी नाकारलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। विशाळगडाच्या पायथ्याशी जे सगळे भाविक या ठिकाणी येतील, पर्यटक येतील, त्यांची तपासणी करून सोडले जाते। सकाळी 10 वाजल्यापासून साधारण 5 वाजेपर्यंत ह्या परवानगी आहे ती दिलेली आहे। नियम आणि अटी घालून परवानगी दिली आहे। मात्र उद्या जो उरूस होणार होता त्या उरसाला मात्र कुठल्याही पद्धतीची परवानगी आहे ती देण्यात आलेली नाही। ही परवानगी नाकारलेली आहे। कारण जर पुन्हा एकदा जमाव त्या ठिकाणी एकत्र झाला तर आणखी काही या ठिकाणी घटना घडू नये याच्यासाठी म्हणून पुरातत्व विभाग असेल, महसूल असतील यांनी ही परवानगी नाकारलेली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। याच ठिकाणी पोलीस कक्ष आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचा आधार नंबर घेतला जातो, त्या ठिकाणी नाव लिहून घेतलं जातं, आलेली वेळ घेतली जाते आणि पुन्हा इथून जात असताना गडावरून खाली आलेल्या वेळेची नोंद आहे ती या ठिकाणी घेतली जाते। म्हणजे पूर्णपणे तयारी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। जसा विशाळगडाच्या पायथ्याशी बंदोबस्त आहे पोलिसांचा, तसाच बंदोबस्त विशाळगडावर देखील आहे। मात्र आत्ताच्या घडीची जी सगळ्यात महत्त्वाची बातमी की उरसाला, उद्याचा जो उरूस होणार होता त्या उरसाला या ठिकाणी महसूल आणि पुरातत्व विभागाने परवानगी आहे ती नाकारलेली आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, विशाळगड, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।